शेतकरी बांधवांनो, कापूस लवकर लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे तर हे मोहनरावचा हा 7 जूनचा कापूस आहे आणि उत्कृष्ट अशी वाढ झाली आहे. तर आता बघा 3-3, 4-4 फुलंसुद्धा त्या ठिकाणी लागलेली, पाती लागलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे आहे ते गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेलं फूल हे या ठिकाणी दिसायले आणि हे असं मोदक झाल्यासारखं जे फूल आहे तर ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला गुलाबी बोंडाळीची आळी जी आहे ते त्या ठिकाणी निदर्शनास येईल. चांगलं फूल असं दिसतं एकदम फुललेलं आणि असं टवटवीत. मात्र जिथं गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला आहे ते फूल मात्र अशा पद्धतीनं मोदक जसं आपण बनवतो तसं रोजेटेड फ्लावर आपण त्याला म्हणतो. तर ह्याचे जर आपण निरीक्षण घेतले, याला जर आता आपण बाजूला केलं तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला गुलाबी बोंडाळीचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला निदर्शनास येईल. तर आळी आपण आता ह्याच्यातली काढू. हो का, थांबा, दिसली का आळी? तर हो का शेतकरी बांधवांनो, एकदम गुलाबी बोंडाळी आपण तिला का म्हणतो तर हे हो का हे झूम करून दाखवतोय मी. हे अशा पद्धतीची ही आळी जी आहे ते ह्या ठिकाणी झालेली असते आणि पडली खाली. थांबा खाली पडून राईट थांबा. तर हे प्रादुर्भाव जो आहे तो आता निदर्शनास यायला चालू झालेला आहे. त्याच्यामुळे तात्काळ सर्व शेतकरी बांधवांना आव्हान राहील की बाबा त्यांनी जे आहे ते या ठिकाणी जास्तीत जास्त कामगंध सापळे लावून जे आहे ते ह्या अळीचं जे आहे ते पतंग अवस्था नर पतंग जे आहे ते ट्रॅप करा आणि ते नष्ट करा. तरच आपल्या कापूस पिकामधलं जे आहे ते ह्याचा जो काही आउटब्रेक होऊन आपलं सगळे बोंड जे काही खराब होतात तर ते बोंड जर खराब होऊ द्यायचे नसतील तर या पद्धतीनं आपल्याला जे आहे ते नियोजन करावं लागणार आहे. आणि आता या ठिकाणी जे आहे ते गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनाशी यायला आहे. रोजेटेड फ्लावर तुम्हाला दाखवलं, आतमध्ये निरीक्षण घेतले की जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला आळीसुद्धा आपण जे आहे ते या ठिकाणी दाखवलेली आहे. तर इथं शेतकरी महोदय आहे. काय म्हणले तुमचं नाव? पडू देऊ नका आळी. अशोक शिवाजी हेडकर. हेगडकर जी आहेत. आता तुम्हाला ते जे काही आळी दाखवली तर असं म्हणजे सहज असं चलतीवरती दिसली असती का तुम्हाला? नसती दिसली असती. जस्ट ते रोजेटेड फ्लावर मोदकासारखं आणि त्याच्यात आपण पाकळ्या उघडून बघितल्या तर काय निदर्शन असाल? कोणत्या रंगाची आळी होती ती? गुलाबी रंगाची. म्हणूनच थोडीशी पांढरुकी गुलाबी, थोडीशी पिवळसर अशी जी आहे ती आळी आहे. आणि ह्याच आळीमुळं आपलं बोंडांचं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान राहील, तुम्ही काळजी घ्या आणि ट्रॅप म्हणजे मास मल्टिप्लिकेशन जर त्याचं रोखायचं असेल तर त्याचे मादी नर दोघांना त्या ठिकाणी जर मिलन होऊ द्यायचं नसेल तर नराला आपल्याला पकडावं लागेल. नराला पकडायचं जर असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पेक्टिन्योल्युर असलेले जे आहेत ते कामगंध सापळे त्या ठिकाणी लावा. नर तिथं अडकतील आणि ते तिथं अडकल्यामुळं मादी वांज राहील आणि ते अंडी देणार नाही आणि अंडी न दिल्यास त्या ठिकाणी आळ्यासुद्धा तयार होणार नाही. तर ही सर्व काळजी जी आहे ती सर्व शेतकरी बांधवांनी घ्या.